नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी फुटाण्याची डाळ घालून घ्यायची आहे। आता याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर ही तयार करून घ्यायची आहे। इथे मी पावडर ही तयार करून घेतलेली आहे। बघू शकता अगदी बारीक अशी आपल्याला ही पावडर तयार करून घ्यायची आहे। आता आपल्याला एका चाळणवरती ही तयार करून घेतलेली डाळीची पावडर घालून घ्यायची आहे आणि हिला आपल्याला चाळून घ्यायचं आहे। असं चाळून घेतल्यामुळे जर यामध्ये काही मोठे कण राहिलेले असेल डाळीचे तर ते सुद्धा निघून जातील। बघू शकता अशा पद्धतीने। आता लगेच आपण पुढची प्रोसेस बघूयात। आता ही फुटाण्याच्या डाळची पावडर भाजून घ्यायची आहे, तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। इथे आपल्याला सर्वच तूप वापरायचं आहे, पण थोडं थोडं तूप घालून आपल्याला या डाळीची पावडर भाजून घ्यायची आहे। आता सुरुवातीला मोठे 3 चमचे आपल्याला तूप हे कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि एवढं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे। जशी गरज लागेल तसं आपल्याला हे तूप वापरायचे। आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला ही तयार करून घेतलेल्या डाळीची पावडर घालून घ्यायची आणि गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे। आपल्याला ही डाळीची पावडर गॅसच्या अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे। फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे ही जी पावडर आहे तर ती लवकर भाजली जाते। पावडर हलकीशी भाजून झाल्यानंतर आता जे उरलेलं तूप आहे तर ते सुद्धा यामध्ये आपल्याला संपूर्ण घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही फुटाण्याची पावडर तूप सुटेपर्यंत गॅसच्या अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे, जोपर्यंत कढईपासून हे पूर्णपणे पिठाचं मिश्रण वेगळं होत नाही तोपर्यंत याला भाजून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकताय या मिश्रणामधून तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून वेगळं होत आहे। याचा अर्थ इथे आपले हे जे पीठ आहे तर ते भाजून झालेलं आहे। गॅस बंद करायचा आणि आपल्याला यामध्ये लगेच पाव वाटी मिल्क पावडर घालून घ्यायची आहे, पाव वाटी नारळाचा किस घालून घ्यायचा आहे आणि पाव वाटी काजूची पावडर घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपण काजूची पावडर, मिल्क पावडर आणि खोबऱ्याचा किस वापरलेला आहे, त्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान तयार होतो आणि मस्तसा खव्यासारखा लागतो। इथे मी हे मिश्रण मिक्स करून घेतलं। आता आपण याला एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। असं हे मिश्रण हाताने असं चोळून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पिठामध्ये जर काही गाठी राहिल्या असतील तर त्या सुद्धा निघून जातात। याला मी मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही मिश्रणाचा बघू शकता छान असा लाडू वळला जात आहे। मस्त अशी या मिश्रणाला बाइंडिंग आलेली आहे। यापासून तुम्ही लाडू देखील वळू शकता, पण इथे मी मोदक बनवणार आहे तर त्यासाठी मोदकाचा साचा घेतलाय। याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचंय आणि यामध्ये मी पिस्त्याचे काप लावत आहे। हवं तर तुम्ही काजूचे, बदामाचे किंवा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा इथे वापरू शकता। आता आपल्याला हे जे मिश्रण आहे तर ते हातावरती थोडंसं स्मूथ करून घ्यायचंय आणि नंतर या साच्यामध्ये असं आपल्याला दाबून भरून घ्यायचंय। असं हे मिश्रण साच्यामध्ये दाबून भरून घेतल्यामुळे मोदकाला आकार खूप छान येतो। आता आपण हा मोदकाचा साचा उघडून बघूया। बघू शकता मस्त असा इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे आणि असा हा मोदक चवीलाही अगदी छान लागतो आणि अगदी झटपट तयार होतो। या मोदकाची चव खव्यासारखी लागते आणि हा मोदक तोंडात टाकताच विरघळतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहे। यातील आपल्याला बिस्किट काढून घ्यायचे आहेत आणि बिस्किटामधील जी क्रीम आहे तर ती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ही काढून घ्यायची आहे। तुमच्याकडे जे बिस्किट घरामध्ये अवेलेबल असेल ते तुम्ही ते वापरू शकता, पण शक्य होईल तेवढा आपल्याला इथे क्रीम असलेला बिस्किट हे वापरायचं आहे। आता ही जी क्रीम आपण काढून घेतलेली आहे तर ती आपल्याला स्टफिंगसाठी वापरायची आहे आणि हे जे बिस्किट आहे तर त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने हे बिस्किट आपल्याला तोडून घालून घ्यायचे आहे आणि या बिस्किटाची अगदी बारीक अशी आपल्याला या पद्धतीने पावडर ही तयार करून घ्यायची। आता ही तयार करून घेतलेली पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। यामध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचे
आता थोडं थोडं दूध घालायचं आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा हा मळून घ्यायचा आहे। इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। मस्त असं मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ तयार करण्यासाठी पोहे खाण्याचे 4 चमचे एवढं दूध इथे आपण वापरले। आता बिस्किटाची जी क्रीम होती तर ती आपल्याला अशी चमच्याने थोडीशी मॅश करून घ्यायची आहे। यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि त्याच चमच्याने 2 चमचे यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण याचे मोदक तयार करणार आहोत। तर इथे मोदक बनवण्यासाठी मी साचा घेतलेला आहे। याला आतून तूप लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचे। आता हे बिस्किटाचं तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने या मोल्डमध्ये घालून घ्यायचे आणि हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला मोदकाच्या कडेने असं दाबून लावून घ्यायचं आहे। त्यामुळे मोदकाला आकार खूप छान येतो। बिस्किटाचं मिश्रण छान कडेने लावून घेतलंय मोल्डच्या। आता आपल्याला हे तयार करून घेतलेलं स्टफिंग यामध्ये फिल करून घ्यायचे। पुन्हा हे बिस्किटाचं मिश्रण याला लावून घ्यायचे आणि पूर्ण मोदक हा आपल्याला पॅक करून घ्यायचे। आता मोदक आपण डिमोल्ड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे। मोदकाला शायनिंग सुद्धा खूप छान आलेली आहे आणि असा हा ओरिओ बिस्किटचा मोदक चवीला अप्रतिम लागतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे। त्या दुधाला खडखडून एक उकळ काढून घ्यायची। दुधाला उकळ आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे। साखर आपल्याला या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। आता साखर विरघळलेली आहे। यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडरमुळे या पदार्थाला खव्यासारखी चव येते। त्याच वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। याला मिक्स करून घेतलं। इथे मी पाव वाटी गरम करून घेतलेल्या दुधामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या भिजण्यासाठी ठेवलेल्या होत्या। तर हे केशरचं दूध यामध्ये घालून घ्यायचे आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची। याला मिक्स करून घ्यायचे। आता हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवरती कढईपासून वेगळं होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून वेगळं झालेलं आहे। याचा अर्थ मिश्रण इथे आपलं तयार झाले। आता हे मिश्रण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता याचे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहे। मोदक तयार करण्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे। साच्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या लावून घ्यायचे। हवं तर तुम्ही इथे पिस्त्याचे किंवा काजू बदामाचे काप सुद्धा लावू शकता। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला या साच्यामध्ये दाबून अशा पद्धतीने फिल करून घ्यायचे। असं दाबून हे मिश्रण साच्यामध्ये फिल करून घेतल्यामुळे मोदकाला आकार खूप छान येतो। आता इथे मी हे मिश्रण मोल्डमध्ये फिल करून घेतले। आता आपण हा मोदकचा साचा उघडून बघूया। बघू शकता इथे आपला मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे। हा मोदक देखील चवीला अगदी छान लागतो आणि तोंडात टाकताच विरघळतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी परातीमध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। जे आपल्या रोजच्या वापरातील बेसन पीठ आहे तर तेच इथे वापरलेलं आहे। या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। असं दूध आणि तूप यामध्ये घालून घेतल्यामुळे आपल्या या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यास मदत होते। आता याला छान आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आणि तूप छान या पिठाला लागलं गेलं पाहिजे। बघा मी याला मिक्स करून घेतलं। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता पिठाला छान रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर हे आलेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं बेसन पीठ आपल्याला एका चाळणमध्ये काढायचे आणि याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे। असं याला चाळून घेतल्यामुळे आपल्याला एकसारखं दाणेदार असं हे बेसन पिठाचं पीठ मिळतं। बघा इथे मी हे पीठ व्यवस्थित छान असं चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्याला अगदी एकसारखं दाणेदार असं हे पीठ मिळालेलं आहे। जसं आपला जाड रवा असतो तशाच पद्धतीच्या टेक्स्चरचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस बघूयात। आता एका पॅन मध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि त्याच कपाने अर्धा कप आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। साखर आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे।
आता यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या घालूया। जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही ते येलो फूड कलर सुद्धा वापरू शकता। आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त साखर ही पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। अजिबात साखरेचा पाक हा तयार करायचा नाहीये। बघा साखर छान या पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि यामध्ये केशरच्या काड्या घातल्यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि पुढची प्रोसेस बघूया। आता कढईमध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम करून घ्यायचं आहे। आता तूप छान गरम झालं, यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला जाड रवा घालायचा आहे। आता हा रवा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी रवा सुगंध येईपर्यंत भाजून घेतला। आता यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं दाणेदार बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे। जसं जसं हे बेसन पीठ भाजलं जातं तसं तसं यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाळलेलं दिसायला लागतं। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला छान तूप सुटलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाळलेलं तयार झालेलं आहे। आता पुन्हा याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे, हलकासा रंग चेंज होईपर्यंत। बघा मी याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। हलकासा गुलाबी रंग असा या बेसन पिठाला आलेला आहे। एवढंच आपल्याला याला भाजून घ्यायचंय। आता हे बेसन पिठाचं मिश्रण तयार झालं। यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचंय। दूध असं आपल्याला थोडं थोडं घालायचंय, एका वेळेस जास्त दूध घालायचं नाही। थोडं थोडं दूध यामध्ये घातल्यामुळे हे मिश्रण जास्त दाणेदार तयार होण्यास मदत होते। बघा आता यामध्ये मी सर्व दूध घालून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे। इथे आज आपण बेसन पिठाचा शिरा तयार करत आहोत। तर हे दूध घालून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा भाजून घ्यायचं आहे। असाला भाजून घेतल्यामुळे दुधाचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो। आता मी याला भाजून घेतलं। आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं तर ते यामध्ये आपल्याला 2 बॅचेसमध्ये घालून घ्यायचं आहे। असं यामध्ये पाणी घातल्यानंतर लगेच बेसन पीठ हे पूर्ण पाणी शोषून घेतो। आता हे उरलेलं जे पाणी आहे तर ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटत असेल पण जसं जसं हे मिश्रण शिजलं जातं तसं तसं हे घट्टसर व्हायला सुरुवात होते। बघा मी याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं हे मिश्रण घट्टसर असं तयार झालेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ यावरती काढून घ्यायची। 2 मिनिटांनंतर बघू शकता यावरती छान एक वाफ आलेली आहे। इथे आपला जो शिरा आहे बेसन पिठाचा तो तयार झालेला आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले बदाम आणि काजूचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे। याला मिक्स करून घ्यायचं। वेलची पावडर अशी शेवटी घालायची म्हणजे शिऱ्यामध्ये वेलची पावडरचा सुगंध हा शेवटपर्यंत टिकून राहतो। इथे आपला छान असा दाणेदार बेसन पिठाचा शिरा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया। बघा मस्त दाणेदार असा हा शिरा तयार झाला। दिसायला एवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 3 तास मी पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेली होती। डाळ चांगली मऊसूत भिजली गेलेली आहे। आता या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता डाळ आपण वाटून घेणार आहोत तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये ही डाळ घालून घ्यायची आहे। आता डाळमध्ये अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। डाळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही डाळ जास्त बारीक वाटायची नाही, अशी रवाळ टेक्स्चरवरती डाळ ही वाटून घ्यायची। इथे मी सगळीच डाळ वाटून घेतलेली आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली होती 1 कप त्याच कपाने मी बरोबर 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे। या तुपापैकी अर्ध तूप सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं। तूप गरम झालंय। आता वाटून घेतलेल्या डाळीचं मिश्रण आपल्याला तुपामध्ये घालून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि हे डाळीचं मिश्रण गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। जसं जसं हे मिश्रण भाजलं जातं तसं तसं या मिश्रणातील जेवढा पाण्याचा अंश आहे तर तो कमी होत जातो आणि हे मिश्रण अगदी रव्यासारखं रवाळ दिसायला लागतं आणि या मिश्रणातून हलकासा
सुगंध हा रिलीज व्हायला सुरुवात होते। यावरून समजायचं मिश्रण इथे आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे। आता हलकसं हे मिश्रण भाजत आलेलं आहे। इथे आपण 1 कप तूप घेतलेलं होतं, त्यातील अर्ध तूप आधी वापरलं होतं। आता उरलेलं जेवढं तूप होतं ते सगळे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मंद आचेवरती ही डाळीचं मिश्रण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। मिश्रण भाजत असताना तुमच्या लक्षात येत असेल मिश्रणातील जो पाण्याचा अंश आहे तर तो कमी होत आहे। आपल्याला असंच हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत या मिश्रणातील पूर्ण पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी रव्यासारखं रवाळ आणि दाणेदार असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। या मिश्रणामध्ये 1% सुद्धा पाण्याचा अजिबात अंश शिल्लक राहिलेला नाहीये। असं जर मुगाच्या डाळीचं हे मिश्रण भाजलं गेलं तर यापासून पदार्थ हा जास्त दिवस टिकला जातो। इथे आज आपण मुगाच्या डाळीचे लाडू तयार करत आहोत, तर इथे आपलं हे जे मिश्रण आहे तर ते तयार झालेलं आहे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। सबस्क्राईब केल्यामुळे आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। आता या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेले काजूचे काप घालायचे आहे। इथे मी अर्धी वाटी बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे। त्याची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिश्रण पुन्हा 1 ते 2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशी बदामाची पावडर घातल्यामुळे या लाडूची चव अप्रतिम लागते आणि हे लाडू चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागतात। आता लगेच आपल्याला ही कढई गॅसवरून काढून घ्यायची आहे आणि यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि 1 कप यामध्ये साखर घालायची आहे। ज्या कपाने आपण मुगाची डाळ घेतली होती त्याच कपाने यात 1 कप साखर घालायची। साखर घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मिश्रण कडकडीत गरम असतानाच आपल्याला साखर या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे। आता ही साखर छान आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात। इथे आपण 1 कप मुगाच्या डाळीसाठी 1 कप तूप वापरलेलं आहे आणि त्याच कपाने 1 कप इथे आपण पिठी साखर वापरलेली आहे। असं हे मिश्रण गरम असतानाच लगेच हाताने याच्या ज्या गाठी आहेत तर ते आपल्याला अशा मोडून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच याचे लाडू वळायला घ्यायचे आहे। जर हे मिश्रण थंड झालं तर लाडू वळायला थोडंसं अवघड जातं, त्यामुळे मिश्रण गरम असतानाच याचे मस्तसे गोलाकार लाडू हे वळून घ्यायचे आहे। बघू शकता इथे मी हा लाडू छान तयार करून घेतलेला आहे। याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा लाडू देखील तयार करून दाखवते। ज्या साईजचा लाडू बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि याचे मस्त पटापटा लाडू हे असे वळून घ्यायचे आहे। तयार झाले मुगाच्या डाळीचे लाडू। हे लाडू अतिशय पौष्टिक तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। असे हे मुगाच्या डाळीचे लाडू लहान काही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतके चविष्ट तयार होतात आणि मस्तसे दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू बनतात। नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। जे पीठ आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे। आता त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। बारीकच रवा वापरायचा, जाड रवा वापरायचा नाही। आता पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं। आता हे तूप आपल्याला छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तूप पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे। तूप मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि याची अशी मूठ करून बघायची। अशी जर मूठ बांधली गेली तर समजायचं तुपाचं मोहन पिठामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी हा गोळा मळून घेतलेला आहे। पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे या पिठाला अशा पद्धतीने क्रॅक्स जातात। आता थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि आपण जशी पिठाची मूठ करतो तशा पद्धतीने आपल्याला हा जो गोळा आहे तर तो हातामध्ये प्रेस करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने आणि असेच गोळे आपल्याला आता तयार करून घ्यायचे आहे। इथे मी हे सर्व गोळे तयार करून घेतले। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। इथे मी तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये आपण हे तयार करून घेतलेले गोळे घालून घेऊयात। याला आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे। हे गोळे अजिबात गॅसच्या हाय फ्लेमवरती फ्राय करायचे नाहीत, नाहीतर हे आतून कच्चे राहू शकता। त्यामुळे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती यांना फ्राय करून घ्यायचं।
इथे मी हे गोळे फ्राय करून घेतले आणि हे गोळे फ्राय करण्यासाठी 6 ते 7 मिनिटे एवढा कालावधी लागतो। आता आपण यांना काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गोळे हे फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी हे गोळे फ्राय करून घेतलेले आहे। आता हे पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला हाताने अशा पद्धतीने यांना तोडून घ्यायचं आहे। आता आपण याला बारीक करून घेऊया। त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला याला घालून घ्यायचं आहे। याला मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपल्याला याला जास्त बारीक करायचं नाही। जसा आपला जाड रवा असतो तशा पद्धतीचं रेवाड टेक्स्चर याचं असायला हवं, इतपत याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। इथे आज आपण चुरमा लाडू बनवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला हे तयार करून घेतलेलं मिश्रण गाळून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण गाळून घेतल्यामुळे जर यामध्ये काही मोठे पीसेस राहिले असेल तर ते सुद्धा वेगळे होतात। इथे मी याला छान गाळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे जे मोठे पीसेस उरलेले आहे, आता याला देखील आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर गाळून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी याला छान गाळून घेतलेलं आहे आणि मस्त छान असं एकसारखं हे आपल्याला मिश्रण मिळालेलं आहे। जसं आपला बारीक रवा असतो तशाच पद्धतीचं हे मिश्रण आहे। आता यामध्ये आपल्याला पाववाटी कडकडीत गरम करून घेतलेलं तूप घालून घ्यायचं आहे। असं तूप घातल्यामुळे हे लाडू अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात। आता तूप फार गरम आहे, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रणानंतर थोडं थंड झाल्यानंतर याला हाताने मिक्स करून घ्यायचं। एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुपाचा फ्लेवर पूर्णपणे या मिश्रणाला लागला गेला पाहिजे। याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी दाणेदार असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला पुन्हा 2 छोटे चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी गूळ घेतला। गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे, गुळाचा अजिबात पाक बनवायचा नाही। हे बघा, गूळ इथे आता विरघळलेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गरम गरम गुळाचं मिश्रण आपल्याला या तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे। 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे। पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे, कारण गुळाचा पाक फार गरम आहे त्यामुळे। थोडंसं हे मिश्रण थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आणि लगेच याचे लाडू वळायला घ्यायचे आहे। ज्या साईजचा लाडू बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार लाडू बनवून घ्यायचा आहे। इथे मी हा लाडू तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा गोलाकार हा चुरमा लाडू तयार झालेला आहे। दिसायला एवढा सुंदर दिसतो, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतो। अशाच पद्धतीने मी हे सर्व लाडू तयार करून घेतले। हे लाडू आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, त्यामुळे हे लाडू भरपूर सारे प्रोटीन्स आणि फायबरयुक्त तयार होतात आणि चवीला तर हे लाडू अतिशय भन्नाट लागतात, तोंडात टाकताच विरघळतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 8। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी पॅन मध्ये आपल्याला 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम करून घेतलं। आता यामध्ये 1 कप आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। आता ही मिल्क पावडर गॅसच्या अगदी मंद आचेवरती सतत मिक्स करत आपल्याला ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायची आहे। मिल्क पावडर भाजताना थोडाही गॅस मोठा करायचा नाही, गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आणि हिला आपल्याला भाजून घ्यायचं। बघू शकता इथे मी ही मिल्क पावडर भाजून घेतलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे ब्राऊन रंगावरती छान हिला मी भाजून घेतलेला आहे। आता या मिल्क पावडर मध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। तर ज्या कपाने आपण मिल्क पावडर घेतली होती त्याच कपाने 1 कप इथे दूध घ्यायचं आहे आणि हे दूध थोडं थोडं आपल्याला या मिल्क पावडर मध्ये घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। असं थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घेतल्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे मिश्रण तयार होतं। यामध्ये मी दूध घालून घेतलेलं आहे, याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण मिल्क पावडरचा कंदी पेढा बनवत आहोत। तर हा कंदी पेढा बनवताना आपण जी मिल्क पावडर वापरलेली आहे
तर यामध्ये ऑलरेडी साखर आहे, तर त्यामुळे मी यामध्ये जास्त साखर घालत नाहीये. फक्त पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये मी साखर घातलेली आहे. गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता पाव चमचा यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण घट्टसर तयार झालेलं आहे आणि कढईपासून देखील वेगळं झालेलं आहे. आपलं हे पेढ्यासाठीचं मिश्रण तयार झालं. आता गॅस बंद करायचा, याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिटं हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. इथे मी हे मिश्रण मळून घेतलेलं आहे, तर लगेच आपण आता यापासून पेढे बनवायला सुरुवात करूयात. आता थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं. ज्या साईजचा तुम्हाला पेढा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं. सुरुवातीला याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला थोडासा लांबोळा असा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे. आता असा पेढा तयार करून घेतल्यानंतर याला आपल्याला खोबऱ्याचा किस लावून घ्यायचा आहे. असा खोबरा किस लावल्यामुळे पेढे दिसायला अप्रतिम दिसतात. ज्या पद्धतीचे पेढे मथुरामध्ये मिळतात तशाच पद्धतीचे आणि त्याच चवीचे पेढे आपले हे घरी तयार होतात. अशाच पद्धतीने मी सर्व पेढे तयार करून घेतलेले आहे. असा हा कंदी पेढा चवीला अप्रतिम लागतो आणि तोंडात टाकताच विरघळतो. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 9. हा मोदक तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे. आता एका पॅन मध्ये अर्धी वाटी आपल्याला दूध घालायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. याला मिक्स करून घेऊयात. आता हा पॅन आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला या दुधाला आणि पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे. बघू शकता याला छान उकळ आलेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण गरम असतानाच लगेच आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये संपूर्ण ओतून घ्यायचं आहे. इथे आपण उकळ न काढता हे मोदक तयार करत आहोत, तर हे मिश्रण फार गरम असताना लगेच असं या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि अगदी पटापटा याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घेतलं. आता झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी आणि यावरती आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. आता पिठाला वाफ येत आहे तोपर्यंत सारण कसं बनवायचं ते बघूया. पॅन मध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं. यामध्ये 1 चमचा खसखस घालायची. खसखस 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगली परतून घ्यायची. आता यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. नारळामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे 1 ते 2 सेकंद तुपावरती याला चांगलं परतून घ्यायचं आहे. याला मी परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ घातलेला आहे त्यामुळे जसा जसा गूळ हा विरघळतो तसं तसं हे मिश्रण थोडंसं ओलसर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे 1 ते 2 मिनिटं पुन्हा हे मिश्रण आपल्याला कोरडं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी मिश्रण परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. इथे आपल्या या तांदळाच्या मिश्रणावरती देखील चांगली वाफ आलेली आहे. आता हे मिश्रण पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि एका पसरट ताटामध्ये याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे एक फुलपात्र घ्यायचं. याला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. याला मॅश करून घेतलं. आता हाताला थोडंसं तूप लावायचं आणि याचा आपल्याला छान गोळा हा मळून घ्यायचा आहे. असं याला मळून घेतल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे आपले मोदक अप्रतिम असे तयार होतात. याला मी मळून घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता मोदक तयार करण्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याची आपल्याला लाटीही तयार करून घ्यायची आहे. आता हे मोदक आपण मोल्डमध्ये तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी मोल्ड घेतलेला आहे. याला तूप लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हा मोदक आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. यासोबत एक स्क्रू मिळतो तर तो सुद्धा याला लावून घ्यायचा आहे. आता आपण जी लाटी तयार करून घेतलेली होती पिठाची, तर ती आपल्याला या मोल्डमध्ये घालायची आहे. बोटाने प्रेस करत जायचं आहे आणि पूर्ण मोल्डला आपल्याला हे पीठ असं लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण जे खोबऱ्याचं सारण तयार करून घेतलेलं होतं, तर ते देखील आपल्याला असं दाबून या मोल्डमध्ये फिल करायचं आहे आणि पुन्हा थोडंसं हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि याने आपल्याला हा मोदक पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे.
आता आपण डिमोल्ड करूयात मोदक। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा सुबक इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे। दिसायलाही अप्रतिम दिसत आहे मोदक आणि मोदकाला मस्तच चकाकी आलेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व मोदक हे तयार करून घेतलेले आहे। मोदक स्टीम करण्यासाठी चाळणमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घेतलं। मोदक स्टीम करण्यासाठी आधीच इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये ही चाळण ठेवायची आहे। आता या केळीच्या पानावरती आपण हे मोदक ठेवूयात। मोदक दिसायला आणखी आकर्षक दिसावेत आणि चवीलाही अगदी भन्नाट लागावेत त्यासाठी आपल्याला या मोदकला केशर लावून घ्यायचं आहे। आता हे मोदक आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। इथे मी हे मोदक शिजवून घेतलेले आहे। आता आपण यावरून झाकण काढूया। बघू शकता मोदकला मस्त चकाकी आलेली आहे आणि मस्त असे मोदक आपले शिजले गेलेले आहे। मोदक हलकेसे थंड झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि मोदक सर्व करताना यावरती तूप घालायचं म्हणजे मोदक आणखी चवीला अप्रतिम लागतो। असे हे मोदक चवीला अप्रतिम लागतात आणि मस्त असे लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट तयार होता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 10। एका मोठ्या परातीमध्ये 1 वाटी मैदा घालून घ्यायचा आहे। त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा यात घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 छोटा चमचा साजूक तूप यामध्ये घालून घ्यायचं। आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे। आता थोडं थोडं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा हा मळून घ्यायचा आहे। हा गोळा जास्त घट्ट पण मळायचा नाही आणि जास्त सैल पण मळायचा नाही। जसं आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। बघा इथे मी पीठ हे मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं। तूप गरम झालं आता यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे। 1 चमचा यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे। आता ही खसखस आणि काजू बदामाचे काप 1 ते 2 सेकंद छान या तुपावरती परतून घ्यायचे आहे। याला मी परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे। इथे मी 2 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। आता 2 वाटी नारळाच्या किससाठी आपल्याला अर्धी वाटी यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। यामध्ये आपण गूळ घातलेला आहे। गूळ जसा जसा विरघळतो तसं तसं याला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण कोरडं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा हे मिश्रण मी पूर्णपणे कोरडं होईपर्यंत चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर घालून याला मिक्स करून घ्यायचं। तयार झालं इथे आपलं हे खोबऱ्याचं मिश्रण। याला एका ताटामध्ये आता थंड होण्यासाठी काढून घेऊया। इथे आपलं हे मिश्रण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपलं हे पीठ सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे। याला पुन्हा हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे आज आपण करंजी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे आपलं हे पीठ तयार झालं। आता करंजी बनवण्यासाठी थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी सर्व गोळे हे तयार करून घेतले। करंजी बनवण्यासाठी सुरुवातीला पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। आता ही पुरी पीठ न लावता आपल्याला लाटून घ्यायची आहे। आपण हे जे पुरीचं पीठ होतं तर ते आधीच घट्ट मळून घेतलेलं होतं, त्यामुळे पीठ याला अजिबात लावण्याची गरज पडत नाही। बघा इथे मी ही पुरी लाटून घेतली। आता करंजी तयार करण्यासाठी इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला ही जी पुरी आहे तर ती सेट करून घ्यायची आहे आणि यामध्ये हे तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं सारण आपल्याला फिल करून घ्यायचंय। असं हे सारण आपल्याला दोघी साइडने अशा पद्धतीने थोडंसं दाबून फिल करून घ्यायचंय आणि ज्या कडा आहेत पुरीच्या तर त्याला देखील आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे बोटाने। असं पाणी लावून घेतल्यामुळे जेव्हा आपण करंजी तेलामध्ये फ्राय करतो तेव्हा ती तेलामध्ये फुटत नाही। आता साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि जे उरलेलं पीठ आहे तर ते सुद्धा असं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। इथे आपली ही करंजी तयार झालेली आहे। बघू शकता अगदी मस्त अशी करंजी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व करंज्या या तयार करून घ्यायच्या आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता करंजी फ्राय करण्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलं। यामध्ये करंज्या घालून घेऊया। आता या करंज्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। करंजीची एक साइड फ्राय झाल्यावरती करंज्या पलटी करून घ्यायच्या आणि दोघी साइडने यांना फ्राय करून घ्यायचं। बघा इथे मी या करंज्या फ्राय करून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊयात।
अशा या ओल्या नारळाच्या करंज्या चवीला अगदी भन्नाट लागतात आणि मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होता। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।